यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. जर दोषी नाही तर कारवाई नाही असं अजित पवार यांनी ठोस भूमिका मांडलेली आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे. तर धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका समोर येते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच आता अजित पवारांनी ठोस भूमिका घेतल्याची माहिती आहे. पुरावे सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही असं सुद्धा सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर दोषी नाही तर कारवाई नाही अशी ही भूमिका घेतल्याची माहिती समोर येते. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढताना एकीकडे दिसून येत आहेत, त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत, तर दुसरीकडे मात्र त्यांचा पक्ष त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा असल्याचं दिसतंय. कारण सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे न्यूज 18 लोकमतला त्यानुसार अजित पवारांनी ठोस भूमिका घेतलेली आहे. जर दोषी नाही तर कारवाई नाही असं म्हणत धनंजय मुंडेंची पाठराखण अजित पवारांकडून केली जात असल्याचं दिसतंय. तर जी बैठक झालेली होती त्याच्यामध्ये अनौपचारिक झालेल्या चर्चेत अजित पवारांनी ठाम भूमिका मांडल्याचं दिसतंय. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप पुरावे देऊन जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत पक्ष कारवाई करणार नाही असं त्यांनी सांगितल्याची माहिती समोर येते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे त्यांचा पक्ष हा ठामपणे उभा असल्याचं दिसतंय. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, काय सांगाल? एकूणच आता धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा मिळताना दिसतोय. धनंजय मुंडे हे तब्बल 10 दिवस सार्वजनिक जीवनापासून लांब होते, कारण त्यांच्या डोळ्याची सर्जरी झालेली होती आणि त्यामुळे काल जेव्हा ते बाहेर आले तेव्हा सगळ्यात आधी त्यांनी त्यांचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आणि ज्यावेळेला ही भेट झाली त्यावेळेला सुनील तटकरे आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित होते. या बैठकीमध्येच अजित पवार यांनी असं स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते की जर दोषी नसेल तर कारवाई केली जाणार नाही. वारंवार अजित पवार किंवा सत्तेतले जे लोक आहेत ते हेच सांगतायत की चौकशी होऊ द्या, पुरावे मिळू द्या. जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जाणार नाही. जर दोषी नसेल तर कारवाई केली जाणार नाही हे पुन्हा एकदा पक्षाने धनंजय मुंडे यांना स्पष्ट केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे कुठेतरी पक्षाच्या वतीनं धनंजय मुंडे यांचा जीव हा भांड्यात पडलाय असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं त्यांच्यावर दोषारोपण केले जात होते त्या पार्श्वभूमीवर पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे ही धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बाब आहे वैयक्तिक पातळीवर. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसामध्ये अडचणीत आल्याचं आपल्याला बघायला मिळतं. अशात किमान पक्ष तरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे कालच्या बैठकीतून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आपल्याला बघायला मिळतं. निश्चितच प्रणाली, त्याच्यामुळे आता विरोधकांची याच्यावर काय भूमिका असेल तेही बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मध्ये अनेक वादळं आली पण प्रत्येक वादळातही ठाकरेंच्या पाठीशी खंबीर उभा राहिला तो कोकण आणि त्यामुळेच तो शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. पण हा बालेकिल्ला आता ढासळला असून कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा फक्त एक आमदार शिल्लक आहे. हे का आणि कसं घडलं जाणून घेऊया या खास रिपोर्टमधनं. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, बालेकिल्ल्यातच अस्तित्वाची लढाई, एका मागोमाग शिलेदारांचं जय महाराष्ट्र, शिंदेंच्या शिवसेनेचा कोकणात दबदबा. हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला. कोकणात बाळासाहेबांनी शिवसेना रुजवली. कोकणी माणूस, ठाकरे आणि शिवसेना हे अतूट नातं बनलं. त्याच कोकणी माणसानं शिवसेनेला कायम शक्ती दिली. त्या शक्तीच्या बळावर शिवसेनेनं अनेक वादळं पेलली. आधी राज ठाकरे आणि नंतर कोकणचे नेते नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी आव्हान उभं केलं पण कोकणी माणूस बाळासाहेबांच्या सोबत ताकदीनं उभा राहिला. पण शिंदेंच्या बंडानंतर कोकणातून ठाकरेंची शिवसेना आपल्या अस्तित्वाची लढाई लढतीये. राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणातली अवस्था दयनीय बनली. 2006चा पराभव तो झाला, 2024चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला. निवडणुकीमध्ये हारजीत होत असते, परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये शिवसेने ज्यांना आम्ही मोठं केलं,
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं. त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी विलास साळकीचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं. हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत. कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत. कोकणातल्या ठाकरेंच्या शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के बसतायत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून पक्ष सावरतोय न सावरतोय तोच विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाचं अक्षरशः पानिपत झालं. कुडाळमध्ये वैभव नाईकांचा आणि राजापुरात राजन साळवींचा पराभव झाला. 2019च्या विधानसभा निवडणुकीचं चित्र शिवसेनेसाठी अतिशय आशादायक होतं. कारण या निवडणुकीत कोकणानं शिवसेनेला भरभक्कम साथ दिली. तेव्हा भाजपला एक आमदार मिळवता आला, तिथं शिवसेनेचे 6 आमदार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1. 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचं पानिपत झालं. शिंदेंच्या शिवसेनेला 5 जागा मिळाल्या, भाजपला 1, राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला 1 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. पण याच शिवसेनेला 1995च्या विधानसभा निवडणुकीत कोकणानं सर्वोत्तम साथ दिली आणि शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात शिवसेनेचे 11 आमदार निवडून आले. त्यात नारायण राणेंचा सिंहाचा वाटा होता आणि त्याच बळावर महाराष्ट्रात शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्रीही बनला होता. नेता म्हणजे गड नव्हे, शिवसैनिक म्हणजे गड. बुरुज हा जो असतो तो सैनिकांचा असतो, त्यावर उभा राहणार आहे म्हणजे तो नव्हे. ते बुरुज बसतायत, शिवसंघटनेचे बुरुज बसतायत, ठाशी आहेत आणि तसे उभे आहेत. खरं तर मुंबई ठाण्यानंतर शिवसेना विस्तारली ती कोकणात. चाकरमान्यांमुळे कोकण अनेक दशकं शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. पण जे नारायण राणेंना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवत ठाकरेंच्या शिवसेनेला पद्धतशीरपणे खिंडार पाडलं. ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळण्यामागची काही प्रमुख कारणं आहेत. गेल्या काही दशकांमध्ये मातोश्रीचा कोकणातला ग्राउंड टच कमी झाला. कोकणाच्या विषयांमध्ये शिवसेनेची धरसोड वृत्ती दिसून आली. शिवसेनेचं जे केडर होतं ते कमकुवत करण्यात त्यांच्या विरोधकांना यश आलं. केडरपेक्षा स्थानिक नेते गेल्या काही दशकात शक्तिशाली बनल्याचं चित्र दिसलं. मासबेस नसलेल्या नेत्यांकडे कोकणाची जबाबदारी देणं हे सुद्धा शिवसेनेला महागात पडलं. स्थानिक नेतृत्वाची पक्ष नेतृत्वावरची नाराजी वेळोवेळी त्यांना भोवली आणि स्थानिक नेत्यांनी मग आता ठाकरेंची एक एक करून साथ सोडायला सुरुवात केली. शिंदेंच्या सोबत अनेक जण गेले आणि नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची फळीसुद्धा गेली. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना कोकणातून अर्थात आपल्या बालेकिल्ल्यातून खिळखिळी बनली. त्यांना जो किल्ला ढासळताना वाटतोय ना, तो त्यांचा किल्ला कधीच नव्हता. तो वेगवेगळ्या उद्देशाने बांधला गेला होता. आपापल्या विटा आता सगळे घेऊन चालले. त्यांच्या विटा त्याच्यामध्ये काही नाही. या विटा काय राहिल्या असतील ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंमुळे, जे काही इमोशनल होतात काही गोष्टी, फक्त त्यामुळे. नाहीतर उद्धव ठाकरेंची स्वतःची कुवत नाही पक्ष सांभाळण्याची. सगळ्यात मोठं जर शिवसेनेचं काय नुकसान झालं असेल तर गेल्या 2 दशकामध्ये हळूहळू जिल्हा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुख या पदांना कमी होत गेलेलं महत्त्व किंवा या पदांना एक अवमूल्यनच झालं या पदांचं. त्यामुळं 2री 3री फळी उभे राहण्यामध्ये शिवसेनेसमोर खूप मोठ्या अडचणी आल्या. या सगळ्या कारणांमुळे कोकणाच्या मातीत ठाकरेंची शिवसेना आपल्या अस्तित्वाची लढाई लढतीये. हातात आधीच सत्ता नाही आणि समोर फडणवीस आणि शिंदेंसारखे 24 तास राजकारण जगणारे आक्रमक नेते आहेत. अशा वेळी केवळ निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कोकणात दिसणाऱ्या ठाकरेंपासून कार्यकर्ते, नेते आणि कोकणी माणूसही दुरावतोय हे नक्की. या सगळ्याचं ठाकरे नक्कीच आत्मचिंतन करतील अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.